जय भीम मित्रांनो. आपण बघितलं तर आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपले आईवडील आपली इतकी सेवा करतात, आपले एवढं रक्षण करतात, आपलं लालन पोषण करतात आणि आपल्याला अतिशय लहानाचं मोठं किंवा आपला यशाच्या मार्गापर्यंत पोचण्यासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक अशी मेहनत घेत असतात. पाली गाथेमध्ये असं म्हटलं आहे की नतंग माता पिता कैरा आईये वापीच यातका समापणी हितं चित्तं सेयसोनं ततो करे. म्हणजे असं म्हटलं आहे की आईबाप जे आहेत किंवा दुसरे नातेवाईक जे आहेत किंवा ते जेवढं आपलं कल्याण करू शकत नाहीत त्यापेक्षा जास्त कल्याण सन्मार्गावरती सद्धम्मावरती असलेलं जे आपलं चित्त आहे, आपलं जे मन आहे, ते जर का खऱ्या अर्थानं सन्मार्गावरती असेल तर ते जेवढं आपलं भलं करेल तेवढं आपलं भलं जे आहे ते आपले आईवडील, आपले नातेवाईक किंवा आपले जे इतर आपल्या संपर्कात असणारे जे व्यक्ती आहेत त्या करू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाची जबाबदारी बनते की आपलं मन आपण किती सन्मार्गावरती लावतो तेवढं आपलं जे भलं आहे, आपलं जे सुख आहे ते आपण निर्माण करू शकतो. आणि म्हणून जसं आईवडील आपलं चांगलं करतात त्यापेक्षाही आपलं जे मन आहे, जे नियंत्रित आहे, जे सन्मार्गावरती चाललेलं आहे ते अशा प्रकारची जी प्रसन्नता आहे ते आपल्याला मिळवून देण्यासाठी तडफडत असतं. आणि म्हणून हा मनाचा जो नियम आहे तो पाली भाषेमध्ये धम्मपदामध्ये आपल्याला अभ्यास करावयास मिळतो. जय हिंद.